नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर येथून छावा संघटनेतर्फे आपणाशी संवाद साधत आहे। 2-3 दिवसापासून मीडियामध्ये चर्चा चालू आहे की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती होणार आहे। त्या संदर्भात 2.5 ते 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तत्कालीन सरकारने जी 12 नावे राज्यपालांकडे पाठवली होती, आम्ही त्याच्यावर राज्यपाल यांना ईमेल पाठवून ऑब्जेक्शन घेतलं होतं की ही 12 आमदार जे निवडले गेलेले ते राजकीय हेतूने प्रेरित आहे। कारण हे जे राज्यपाल नियुक्त आमदार तिथं निवडले जातात हे सामाजिक संतुलन राखण्यासाठी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी असती ती जर तिथं अप्पर हाऊसमध्ये गेली तरच समाजाचं संतुलन व्यवस्थित राहील व वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधी तिथं गेल्यानंतर कुठल्या कुठल्या क्षेत्रात काय उणिवा आहेत त्याची जाणीव ही सरकारला केली जाते। हा त्या मागचा खरा उद्देश आहे। पण असं दिसतंय की या सगळ्या उद्देशाला सगळेच पक्ष, म्हणजे मी काय एका पक्षाला नाव ठेवत नाही, सगळ्याच पक्षांची भूमिका अशी आहे की ते जे उमेदवार निवडले जातात ते त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी असतात। जे काही त्यांना काही मतदारसंघात अडचण होत असेल तर त्यांची नियुक्ती तिथं करून त्या मतदारसंघ दुसऱ्या प्रतिनिधीसाठी सुरक्षित केला जातो। अशी विविध कारणं आहेत किंवा जे पक्षातले एक मराठीमध्ये स्पष्ट मराठीमध्ये जर म्हटलं तर पक्षातील जे पडकेवाडे आहेत ते सुधारण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी अशा विधान परिषदेच्या सदस्याचा उपयोग केला जातो। तरी माझी या व्हिडिओद्वारे राज्यपाल यांना अशी विनंती आहे की जर तुमच्याकडे जर लिस्ट आली व त्या लिस्ट मधली जी नावं जर राजकीय हेतूने प्रेरित असेल तर तुम्ही ती निवड रद्द करावी अशी आम्ही छावा संघटनेतर्फे मागणी करत आहोत। व ज्या दिवशी राज्य शासनाकडनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बैठकीत ठराव घेऊन जी यादी राज्यपालाकडे पाठवतील त्याच्या दुसऱ्या दिवशी ती यादी पब्लिकेशन करावं व त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्या। जर ते ऑब्जेक्शनेबल नाव असतील, म्हणजे नाव वादग्रस्त म्हणण्यापेक्षा जर राजकीय हेतूने प्रेरित असे जर नाव असतील तर त्याच्यावर छावा संघटना परत आपली हरकत घेईल। तरी माझी राज्य शासनाला अशी विनंती आहे की असे नाव निवडताना समाजातील विविध घटकात काम करणारी जी मंडळी आहे त्यांना तिथं संधी द्यावी, हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे। जर तसं नाही झालं तर आमची छावा संघटनाची अशी ऐतिहासिक मागणी राहील की जसं केरळामध्ये MLC अप्पर हाऊस नाहीच आहे, तिथं फक्त विधानसभा आहे, जर असे आमदार अप्पर हाऊसमध्ये जर राजकीय हेतूने प्रेरित निवडले जात असतील तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विधान परिषदेचा उपयोग काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। पण छावा संघटनेतर्फे हा आम्ही लोकांच्या जनतेच्या समोर मांडत आहे व हा जर प्रश्न जर योग्य वाटला तर माझी महाराष्ट्रातील तमाम मतदारांना, जागरूक मतदारांना जे वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना अशी विनंती की यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया द्यावी व आपले म्हणणे माननीय राज्यपाल यांच्याकडे पाठवावे अशी मी त्यांना या निवेदनाद्वारे विनंती करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।